मित्रांनो, रविवारच्या दिवशी इथे फेकून द्या 5 मिरच्या। भगवान श्री हरिविष्णू यांच्या आशीर्वादाने जीवनातील सर्व कष्टांपासून तुम्हाला त्वरित मुक्ती मिळेल, तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील आणि मित्रांनो, आनंदाने तुमचे घर भरून जाईल। बनाल तुम्ही करोडपती, कारण मित्रांनो, यावेळी रविवारी अनेक शुभ योगांची निर्मिती होत आहे, जे की अनेक वर्षांनी आला आहे। म्हणूनच मित्रांनो, या दिवसाचे महत्त्व खूपच मोठे आहे आणि या दिवशी तुम्हा सर्वांनी हा 5 मिरच्यांचा उपाय नक्की करायला पाहिजे। तर मित्रांनो, हा उपाय कसा करायचा, केव्हा करायचा, कुठे करायचा आणि उपाय करताना कोणत्या गोष्टींचे लक्ष ठेवायचे, ही सर्व माहिती आम्ही तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहोत। तर चला मित्रांनो, व्हिडिओमध्ये पुढे जाऊया। पहा, हा दिवस इतका खास असतो, इतका महत्त्वपूर्ण असतो की पाहण्यात आले आहे की कधी कधी मोठ्या पूजापाठ अनुष्ठानांनीही ज्या मनोकामना पूर्ण होत नाहीत, त्या छोट्या उपायाने तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात। खूप लोकांनी हा उपाय करून पाहिला आहे आणि त्यांना या उपायाचा फल मिळालाच आहे। जर तुम्ही देखील हा उपाय रविवार दिवशी करायचा विचार करत असाल, तर हा उपाय आधी चांगल्या प्रकारे समजून घ्या, ऐका, त्यानंतर करा। तुम्हाला या उपायाचा फल नक्कीच मिळेल आणि या उपायाने तुमच्या घरात कोणत्याही प्रकारचे दुःख आणि समस्या असली तरी ते दूर होईल। तुम्हाला त्याचे कारणही कळत नाही की ही समस्या कोणत्या कारणामुळे चालू आहे। त्याचे कोणतेही कारण असू शकते, जसे की पितृदोष असू शकतो किंवा कोणत्याही प्रकारचा मंगळ दोष असू शकतो। आणखी बरेच दोष असतात, काहीही असू शकते, परंतु तुम्हाला या उपायासाठी दोष शोधण्याची गरज नाही। मित्रांनो, आता समजून घेऊया की हा उपाय कोणत्या वेळेस करायचा आहे। तर पहिली गोष्ट मित्रांनो, हा 5 मिरच्यांचा उपाय कोणासाठी आहे। पहा, येथे थेट गोष्ट सांगायची आहे की हा 5 मिरच्यांचा उपाय का केला जातो आहे। हे मनोकामना पूर्ण करण्यासाठी केला जातो आहे किंवा तुमच्या जीवनातील दुःख आणि समस्यांना दूर करण्यासाठी केला जातो आहे, किंवा तुमचे कोणतेही मोठे काम आहे जे होत नाही आहे, तर त्या कामासाठी हा उपाय तुम्ही करू शकता। तर गोष्ट अशी आहे की तुम्ही तुमच्या कोणत्याही प्रकारच्या मनोकामनेसाठी हा उपाय तुम्ही करू शकता। हा उपाय तो व्यक्ती करू शकतो ज्याला त्याच्या कोणत्याही प्रकारच्या मनोकामना भगवान श्री हरिविष्णू यांच्याकडून पूर्ण करून घ्यायच्या आहेत। आणि जर कोणतीही माता बहीण जी आपल्या घराच्या सुख आणि शांतीसाठी, घरात धन समृद्धी वाढवण्यासाठी उपाय करत आहे, तर घरातील मोठ्या माता बहीण यांनी हा 5 मिरच्यांचा उपाय विशेष करून करावा, कारण माता बहिणी घराची लक्ष्मी असतात आणि जेव्हा घरातील लक्ष्मी काही विशेष उपाय करते तेव्हा त्याचे फल खूप लवकर मिळते आणि खूप मोठे होऊन मिळते। त्याचबरोबर हा उपाय कोणताही व्यक्ती करू शकतो, मोठा असो, लहान असो किंवा मूल असो। ज्याला हा 5 मिरच्यांचा उपाय समजला आहे त्याने हा उपाय नक्की करावा, त्याला या उपायाचे फल खूपच लवकर मिळेल। कारण 17 नोव्हेंबर 2024 रविवारी माता लक्ष्मीजी खूप सहजपणे प्रसन्न होतात। तर चला, आता आपण समजून घेऊ की हा 5 मिरच्यांचा उपाय कसा करायचा आहे आणि या उपायाची जी वेळ आहे ती काय आहे। पहा, रविवारी हा 5 मिरच्यांचा उपाय मुख्यतः संध्याकाळच्या वेळी, प्रदोष काळाच्या वेळी करायचा आहे। आता प्रदोष काळाचा वेळ खूप लोकांच्या मनात प्रश्न निर्माण करतो की हा वेळ कधी असतो, किती वाजल्यापासून ते किती वाजेपर्यंत असतो, जेणेकरून आपल्याला उपाय करण्यासाठी योग्य वेळेची माहिती मिळावी। तर आम्ही तुम्हाला सांगतो की प्रदोष काळाचा एक वेळ संध्याकाळचा असतो, संध्याकाळी 6 वाजल्यापासून ते 7 वाजेपर्यंत। या वेळेत तुम्ही उपाय केल्यास तुम्हाला त्या उपायाचे फल नक्कीच मिळेल। संध्याकाळी 6 ते 7 दरम्यान तुम्ही हा 5 मिरच्यांचा उपाय करू शकता। आता खूप लोक येथे हा प्रश्नही नक्की विचारतील की आम्ही तर नोकरीला जातो, आम्ही ड्युटीवर जातो आणि येण्यास उशीर होतो, तर त्या परिस्थितीत काय करावे। पहा, त्या लोकांना टेन्शन घेण्याची गरज नाही। जर तुम्ही हा उपाय संध्याकाळच्या प्रदोष काळात करत असाल आणि येण्यास उशीर होत असेल, जसे की 7 वाजेपर्यंत तुम्ही पोहोचत नाही, तर तुम्ही 7 किंवा रात्री 8 वाजेपर्यंतही उपाय करू शकता, तरही चालेल। आणि जर त्यापेक्षा थोडा उशीर झाला तरीही तुम्ही उपाय करू शकता, कारण रविवार हा दिवस वर्षभरात एकदाच येतो। म्हणून जेव्हा तुम्हाला संधी मिळेल हा उपाय नक्की करा। फक्त प्रयत्न करा की तो वेळेतच करावा, पण कोणत्याही कारणामुळे तो न करू शकत असाल तर थोडा उशीर होऊनही करू शकता। तुम्हाला उपायाचे फल नक्की मिळेल। जेव्हा रविवारचा दिवस असेल तेव्हा तुम्हाला फक्त 5 मिरच्यांचा उपाय करायचा आहे। यामुळे तुमच्या जीवनात धन वैभवाच्या समस्या दूर होतात। जर तुम्ही रुपये पैशासाठी खूप चिंतित असता, आर्थिक तंगी चालू असते, अनेक वेळा खूप प्रयत्न करता, मेहनत करता, पण तुम्हाला धन मिळत नाही,
तुम्ही मेहनत करूनही यशस्वी होत नाही, व्यापारात अपयशी ठरता, नोकरी मिळविण्याच्या प्रयत्नात अपयशी ठरता. कोणत्याही कार्यात जर तुम्ही अपयशी होत असाल किंवा धनाची हानी होत असेल तर तुम्ही हा छोटा उपाय या रविवारी नक्कीच करायला हवा. चला जाणून घेऊया पहिल्या उपायाबद्दल. या उपायासाठी तुम्हाला सर्वप्रथम 5 लाल मिरचीच्या दाण्यांची गरज भासेल. आता या 5 लाल मिरचीचे दाणे रविवारी रात्री झोपण्यापूर्वी शांतपणे घरातील एका ठिकाणी टाका. रातोरात करोडपती बना. पहा मित्रांनो, शत्रूंपासून मुक्ती मिळवण्यासाठी आणि धनप्राप्तीसाठी मिरचीचा असा उपाय सांगणार आहोत जो करताच तुम्हाला शत्रूंपासून सुटका मिळेल. तुमचे शत्रू शांत होऊन जातील आणि कितीही प्रयत्न केले तरी ते तुमचे काहीच बिघडवू शकणार नाहीत. आजच्या काळात प्रत्येक तिसरा माणूस आपल्या शत्रूंमुळे त्रस्त आहे. काही लोकांचे शत्रू गुप्त असतात तर काहींचे शत्रू उघडपणे समोरून असतात. काही लोक असे असतात जे समोरूनच तुमच्यावर वार करतात, तुम्हाला शिव्याशाप देतात आणि तुमच्याबद्दल वाईट विचार करतात, ज्याबद्दल तुम्हाला ठाऊक असते की हा व्यक्ती माझा शत्रू आहे. तरी काही लोक असे शत्रू असतात जे चेहऱ्यावर खूप चांगले वाटतात पण पाठीमागे नेहमी तुमच्याबद्दल वाईट विचार करत असतात. त्यांच्या विचारांचा परिणाम कधीतरी तुमच्या जीवनावर असा होतो की घरात धनाची बर्बादी सुरू होते. घरात अनेक दुःख आणि कष्ट वाढू लागतात. आता तुम्हाला सांगते की शत्रुमुक्तीसाठी लाल मिरचीचा जो उपाय सांगितला जातो तो तुमच्याही शत्रूंना शांत करेल आणि तुमचे काहीही बिघडवू शकणार नाहीत. शत्रू अगदी शांत होऊन जातील. शत्रू कितीही ताकदवान असो किंवा तुमचा शत्रू कितीही मोठा असो, त्याने कितीही प्रयत्न केला तरी तुमचे काहीही वाईट घडू शकत नाही. तर पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, तुमच्या भल्यासाठी पहा, कारण आजचा हा व्हिडिओ तुमच्या शत्रूंना शांत करेल आणि त्यांच्यापासून तुम्हाला मुक्त करेल. त्याचबरोबर जर तुमच्या घरात नजर दोष असेल किंवा तुम्हाला नजर लागली असेल तर पहा. नजर दोषाला लोक खूप लहान समस्या समजतात, नजरच तर लागली आहे. पण तुम्हाला सांगते, जेव्हा एखाद्या व्यक्तीला नजर लागते तेव्हा त्याचे व्यवस्थित चाललेले आयुष्य उद्ध्वस्त होऊ लागते. पैशांची कमतरता भासू लागते, घरात धनाची बर्बादी सुरू होते आणि कामधंदा किंवा व्यवसाय देखील बिघडू लागतो. तुम्ही पाहिले असेल की एखादा व्यक्ती जो व्यवस्थित काम करत आहे, त्याला चांगली नोकरी लागलेली आहे, व्यवसाय चांगला चालतो आहे, अचानक त्याच्या आयुष्यात सगळं काही बिघडायला लागतं. व्यवसायामध्ये मंदी येते किंवा व्यवसाय पूर्णपणे खराब होतो. कधी कधी तर असेही होते की काही लोक वारंवार आजारी पडायला लागतात. औषधांचा काहीही परिणाम होत नाही, नाही का? असे बऱ्याच वेळा नजर दोषामुळे घडते. प्रत्येक वेळी असे होत नाही, पण अनेकदा नजर दोष हे याचे कारण असते. आता पहा, नजर दोष खूप लवकर दूर करते लाल मिरची. पूर्वीच्या काळात तुम्ही पाहिले असेल की आपल्या आजी आजोबाही लाल मिरचीचे उपाय करत असत आणि नजर लगेच उतरवत असत. तर आजच्या या व्हिडिओमध्ये नजर दोष दूर कसा करायचा याचाही उपाय सांगणार आहोत. शत्रूंपासून कसे मुक्त व्हायचे त्याचा उपाय सांगणार आहोत. तसेच धन कसे वाढवायचे त्याचाही उपाय आजच्या या व्हिडिओमध्ये सांगितला जाणार आहे. जे लोक आमच्या चॅनेलवर पहिल्यांदा आले आहेत त्यांनी व्हिडिओला लाईक करून चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. तर चला सर्वात आधी बोलूया त्या उपायाबद्दल जो तुम्हाला शत्रूंपासून मुक्त करण्यासाठी आहे. पहा, जर शत्रूने तुमच्यावर काही केलं असेल किंवा तुम्हाला असं वाटत असेल की माझं कामात लक्ष लागत नाही, मला नजर लागली आहे, अनेक वेळा असं होतं, तेव्हा तुम्ही काय करायचं? 5 सुक्या लाल मिरच्या घ्यायच्या आहेत. किती मिरच्या घ्यायच्या आहेत? 5. आता काय करायचं? तुम्हाला नजर लागली असेल किंवा तुमच्या घरातील कुणालाही नजर लागली असेल तर त्या व्यक्तीच्या डोक्यावरून या सुक्या लाल मिरच्या 7 वेळा फिरवायच्या आहेत. किती वेळा फिरवायच्या? 7 वेळा. आता फिरवण्याचाही एक क्रम आहे. कसं फिरवायचं? 7 वेळा सरळ क्रमाने आणि 7 वेळा उलट्या क्रमाने फिरवायचं आहे. आधी सरळ क्रमाने फिरवाल, जसं घड्याळाची सुई सरळ चालते. 1, 2, 3 अशा 7 वेळा मोजून घ्या. त्यानंतर तुम्ही काय करायचं? घड्याळाची सुई उलट फिरवा, म्हणजे उलट दिशेने. त्याच पद्धतीने पायापासून डोक्यापर्यंत त्या व्यक्तीच्या शरीरावरून 7 वेळा फिरवायचं आहे. मग हे मिरचीचे दाणे चपरावर नेऊन जाळून टाका. जर जळणाऱ्या मिरचीमधून धस असा आवाज आला तर समजून घ्या की नजर लागलेली नाही, आणि जर धस आवाज आला नाही तर नक्कीच नजर लागलेली आहे. यामुळे तुम्हाला कळेल की नजर आहे की नाही आणि तुमच्या शत्रूंनी काही केलं आहे की नाही. पहा, हा उपाय नजर दोष दूर करते आणि शत्रूंशीही मुक्ती देते. लाल मिरचीचा हा उपाय खूपच अचूक आणि यशस्वी उपाय आहे. हा उपाय खूपच उत्तम आहे
तुम्ही सर्वांनी हा उपाय नक्की करावा. आता पाहूया उपाय कधी करायचा. हा उपाय तुम्ही कोणत्याही दिवशी आणि कोणत्याही वेळी करू शकता. जर तुम्ही संध्याकाळच्या वेळी किंवा रात्री केला तर तो खूपच उत्तम आहे, कारण असे उपाय संध्याकाळी अधिक प्रभावी ठरतात. चला आता दुसऱ्या उपायाबद्दल बोलूया, जो तुम्हाला शत्रूंवर विजय मिळवून देईल. म्हणजेच तुमचे शत्रू कितीही प्रयत्न करू द्यात, तुमचं काही बिघडवण्याचा विचार करू देत, कितीक नजर लावण्याचा प्रयत्न करू देत, पण काहीही होणार नाही जर तुम्ही हा दुसरा उपाय केला. हा दुसरा उपाय विशेषतः त्या लोकांसाठी आहे ज्यांच्या जीवनात शत्रूंची संख्या वाढत चालली आहे. म्हणजे एकाच्या मागून एक कोणी ना कोणी तुमचा शत्रू बनत आहे आणि तुम्ही यामुळे खूपच त्रस्त आहात. तेव्हा तुम्ही हा उपाय करायचा आहे. उपाय कसा करायचा. हा उपाय करण्यासाठी तुम्हाला 5 सुक्या लाल मिरच्या घ्यायच्या आहेत. हिरवी मिरची जी लाल होते ती घेऊ नका, फक्त सुकी मिरची घ्या ज्यामध्ये बी असतात. आता काय करायचं, जर तुम्हाला वाटत असेल की तुमचे शत्रू वाढले आहेत किंवा घरातील कुणाच्या शत्रूंची संख्या वाढली आहे, तर 5 सुक्या लाल मिरच्या डोक्यापासून 5 वेळा उलट्या दिशेने फिरवायच्या आहेत. मग काय करायचं, अशी जागा शोधायची आहे जिथे माती असेल, म्हणजे जिथे तुम्ही छोटंसं खड्डं खोदू शकता. घराच्या आसपास जिथे तुम्हाला कच्ची माती दिसेल तिथे एक छोटं खड्डं करा. आता त्या 5 लाल मिरच्यांना ज्या व्यक्तीबद्दल तुम्हाला माहीत आहे की हा व्यक्ती तुमचा शत्रू आहे आणि तुम्हाला त्रास देतो त्याच नाव घेऊन त्या खड्ड्यात टाकून द्या. मग त्या खड्ड्यावर माती घाला आणि सरळ घरात परत जा. त्यानंतर मागे वळून अजिबात पाहू नका. शनिवार किंवा रविवार या दोन्हीपैकी कोणत्याही एका दिवशी तुम्ही हा उपाय करू शकता. तुमचे शत्रू कितीही ताकदवान का असोत, कितीही पॉवरफुल का असोत, कितीही प्रयत्न का करत असोत की तुमचं काहीतरी वाईट घडावं, जेव्हा तुम्ही हा उपाय करता तेव्हा तुमचे शत्रू तुमचं एक केसही वाकडं करू शकत नाहीत, कारण शत्रुमुक्तीचा हा खूपच अचूक आणि उत्तम उपाय आहे. तर आतापर्यंत आपण 2 उपायांबद्दल चर्चा केली आहे. आता पटकन चर्चा करूया की लाल मिरचीच्या मदतीने तुम्ही धनप्राप्ती कशी करू शकता. पहा, तुम्हाला सांगते की जर तुम्ही तुमच्या कुंडलीत सूर्य मजबूत केला तर समजून घ्या की धन प्रत्येक दिशेने तुमच्याकडे येऊ लागते. तर पहा हा उपाय कसा करायचा. तुम्हाला रविवारी एका तांब्याच्या कलशात पाणी भरायचं आहे. कळश कोणताही चालेल, जर तांब्याचा नसेल तर दुसऱ्या प्रकारचा कळश वापरू शकता. त्या कळशात लाल मिरचीचे 4-5 दाणे टाकायचे आहेत. कलशातील त्या पाण्यात टाका आणि सूर्यदेवाला अर्घ्य द्या. जर तुम्ही रोज अर्घ्य देऊ शकत नसाल तरी रविवारी नक्की हा उपाय करा. कलशात थोड्या मिरचीच्या बिया टाका आणि सूर्यदेवाला अर्घ्य द्या. सूर्यदेवाला म्हणा, आमच्या जीवनातील दुःख आणि कष्ट दूर करा. पहा, जेव्हा तुम्ही रविवारी कलशात पाणी घेऊन त्यात मिरचीच्या बिया टाकून सूर्यदेवाला अर्घ्य देता तेव्हा तुमच्या कुंडलीत सूर्य खूप मजबूत होतो. तुम्ही साधं पाणीही त्यांना अर्पण करू शकता, पण जर लाल मिरचीच्या बिया टाकल्या ज्या सूर्यदेवाशी संबंधित आहेत तर तुमच्या कुंडलीत सूर्य खूपच मजबूत होतो. सूर्य मजबूत झाल्याने तुमचं नशीब सूर्यप्रकाशासारखं चमकायला लागतं. हा उपाय रविवारी करायचा आहे. तुम्हाला वाटलं तर रोजही करू शकता. धन सतत तुमच्याकडे येत राहील. चला आता चर्चा करूया की 5 लाल मिरच्या तुम्हाला घरात कुठे ठेवायच्या आहेत आणि कसा हा उपाय केल्याने तुम्ही तुमच्या जीवनात सगळं काही सहज प्राप्त करू शकता. पहा, अनेक वेळा असं होतं की एखाद्या खूप गरजेच्या कामासाठी तुम्हाला कुठेतरी जावं लागतं आणि तुम्हाला हवं असतं की ते काम एकदाच पूर्ण व्हावं. पण अनेक वेळा असं होतं की एखादं काम जे आपण यशस्वी करायचं ठरवलं असतं ते होतच नाही. तर पहा, तुम्हाला काय करायचं आहे. 5 सुक्या लाल मिरच्या घ्या. जेव्हा तुम्ही घराबाहेर एखाद्या गरजेच्या कामासाठी निघाल तेव्हा घराच्या मुख्य दरवाजाजवळ उंबरठ्यावर 5 लाल मिरची ठेवा. तुम्ही त्या लटकवू शकता. मग गरजेच्या कामासाठी बाहेर पडा. ज्या कामासाठी तुम्ही बाहेर जाल ते काम पूर्ण होईल. त्यात तुम्हाला यश मिळेल. तुमचं काम कधीही अडकणार नाही, बिघडणार नाही आणि त्यात काही अडथळा येणार नाही. शिवाय कोणताही नजर दोष तुमच्या कामावर परिणाम करणार नाही. तुम्ही एखाद्या गरजेच्या कामासाठी जात असाल, काही खरेदीसाठी जात असाल किंवा एखादा व्यवसाय सुरू करण्यासाठी जात असाल तर त्यात तुम्हाला यश प्राप्त होईल. तर पुढच्या महत्त्वाच्या आणि प्रभावी उपायाबद्दल चर्चा करूया. मित्रांनो, जीवनात काही वस्तू अशा असतात ज्यांच्या उपस्थितीकडे दुर्लक्ष करणं शक्य नाही. अशाच एका विशेष वस्तूबद्दल चर्चा करूया जी आपल्या स्वयंपाकघरात प्रामुख्याने वापरली जाते. तेजपत्ता तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण करेल. म्हणजेच जर तुम्हाला पैसा हवा असेल तर पैसा मिळेल, सुख शांती हवी असेल तर सुख शांती प्राप्त होईल.
तसेच तुमच्या घरातील नकारात्मक शक्ती देखील दूर होतील. जर तुम्हाला तुमच्या घरात धनाचा आगमन व्हावा असं वाटत असेल तर नक्कीच तसं होईल. तुमची कोणतीही मनोकामना, जसं की विवाहाची इच्छा, नोकरी मिळवण्याची इच्छा, मग ती सरकारी नोकरी असो किंवा अन्य किंवा व्यवसायाच्या प्रगतीची अपेक्षा असो, तेजपत्ता तुमच्या जीवनात सकारात्मक बदल आणू शकतो. तेजपत्ता प्रत्येकाच्या स्वयंपाकघरात असतो. यामध्ये माता लक्ष्मीचा वास मानला जातो, कारण त्याचा सुवास माता लक्ष्मीला आकर्षित करतो आणि धनाला स्वतःकडे खेचतो. तेजपत्त्यामध्ये एक प्रकारची सकारात्मक ऊर्जा असते, जी धनाला आकर्षित करण्याचं काम करते. याला मनी मॅग्नेट असंही म्हणता येईल, जो धनाला चुंबकासारखा खेचतो. तेजपत्त्याचा सुवास माता लक्ष्मीला प्रसन्न करतो आणि त्यांना तुमच्या घरात आकर्षित करतो. तर मित्रांनो, आज मी तुम्हाला तेजपत्त्याचे काही विशेष उपाय सांगणार आहे, जे खूपच सोपे आहेत आणि तुम्हाला नियमितपणे करायचे आहेत. यामध्ये सुमारे 4 ते 5 उपाय सांगितले जातील आणि हे सर्व उपाय तुमच्या घराच्या स्वयंपाकघरात सहज उपलब्ध असतील. तेजपत्ता, जो आपण गरम मसाल्यांमध्ये वापरतो, जर तुमच्याकडे उपलब्ध नसेल तर तुम्ही तो बाजारातून जरूर आणा. पहिला उपाय, तुम्हाला संध्याकाळच्या वेळी एक तेजपत्ता जाळायचा आहे. तुम्हाला एक तेजपत्ता रोज संध्याकाळी जाळायचा आहे आणि त्याचा धूर पूर्ण घरात पसरवायचा आहे. यामुळे तुमच्या घरातील नकारात्मक ऊर्जा आणि सर्व नकारात्मक शक्ती दूर होतील. हा उपाय तुमच्या घरात सुखशांती निर्माण करेल. ध्यानात ठेवा, एकाहून अधिक तेजपत्ते जाळण्याची गरज नाही. फक्त एक तेजपत्ता रोज संध्याकाळी जाळायचा आहे. मित्रांनो, तुम्हाला तेजपत्ता जाळण्यासाठी एखाद्या कटोरी किंवा प्लेटचा उपयोग करायचा आहे, जमिनीवर नाही. जेव्हा तो जळून जाईल तेव्हा त्याची राख बाहेर नेऊन उडवायची आहे. दुसरा उपाय, जर तुम्हाला असं वाटत असेल की तुमच्या जीवनात धनाची कमतरता आहे, पैसे कमी पडत आहेत, तर तुम्ही तेजपत्त्याचा हा उपाय करावा. तुमच्या घरात पैसे कमी पडत असतील, तुमच्याकडे धनाची कमतरता असेल किंवा तुम्ही नोकरी करत असाल पण कमी पैसे मिळत असतील किंवा व्यवसायात पैसे कमी पडत असतील, या सर्व परिस्थितींमध्ये हा उपाय फायदेशीर आहे. तुम्हाला एक पूर्ण साबूत तेजपत्ता घ्यायचा आहे. फाटलेला तेजपत्ता नाही घ्यायचा. याला तुम्ही तुमच्या पर्समध्ये ठेवा किंवा तुमच्या घराच्या तिजोरीत ठेवा. या उपायामुळे तुमच्या घरात लक्ष्मी देवीचं आगमन होईल आणि धनवर्षा होऊ लागेल. लक्ष्मी देवी तुमच्यावर प्रसन्न होतील. म्हणून तुमच्या पर्समध्ये आणि तिजोरीत तेजपत्ता ठेवा. तिसरा उपाय, जर तुमच्या घरात वास्तुदोष असेल किंवा कोणी तुमच्यावर काळ जादू केलं असेल, तर यामुळे तुमची प्रगती थांबू शकते किंवा तुमच्या जीवनात अडचणी वाढू शकतात. याशिवाय तुम्ही आजारी पडू शकता, पण डॉक्टरांनाही याचं कारण समजणार नाही. त्याचप्रमाणे काळ्या जादूचा परिणाम तुमच्या मेंदूवर होऊ शकतो, ज्यामुळे मानसिक त्रास वाढू शकतो. या सर्व समस्यांपासून मुक्त होण्यासाठी रात्री झोपण्यापूर्वी तुम्हाला तेजपत्ता आणि कापूर एका प्लेटमध्ये घेऊन जाळायचा आहे. यामुळे काळ्या जादूचा प्रभाव संपेल आणि तुमच्या घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होईल. हे तुमच्या खोलीत जाळा आणि विशेषतः त्या ठिकाणी जाळा जिथे तुम्हाला नकारात्मकता जाणवते. चौथा उपाय, तेजपत्ता तुमच्या गोष्टी देवापर्यंत आणि माता लक्ष्मीपर्यंत पोहोचवतो. तुमची जी काही मनोकामना असेल ती ब्रह्मांडात पोहोचेल. तेजपत्त्याचा हा विशेष गुण आहे की यावर लिहिलेली गोष्ट ब्रह्मांडात पसरते. तर मित्रांनो, या उपायासाठी तुम्हाला एक मोठा आणि साबूत तेजपत्ता घ्यावा लागेल. यावर तुमची जी काही इच्छा असेल ती लिहा. जर तुम्हाला पैशाची गरज असेल तर यावर लिहा, मला पैसा हवा आहे. यानंतर त्याकडे लक्षपूर्वक पहा आणि अनुभवा की तुमच्याकडे पैसा येत आहे. मित्रांनो, तुम्हाला असं जाणवलं पाहिजे की तुमच्याकडे प्रत्येक दिशेने पैसा येत आहे. जर तुमची मनोकामना असेल की तुम्हाला द्वार उघडले आहेत आणि तुमच्यावर धनाची वर्षा होत आहे, ध्यानात ठेवा की ही प्रक्रिया पूर्णपणे सकारात्मक ऊर्जेने भरलेली असावी. तुमच्या मनात पूर्ण लक्ष देऊन विचार करा की प्रत्येक दिशेने धन तुमच्याकडे येत आहे. यानंतर हा तेजपत्ता एखाद्या कटोरीत किंवा प्लेटमध्ये जाळा, जेणेकरून त्याची राख तुम्ही घराच्या छतावर नेऊन उडवू शकता. जर तुमची मनोकामना नोकरीशी संबंधित असेल तर तेजपत्त्यावर मला नोकरी हवी आहे असं लिहा. मग 5 मिनिटं विचार करा की तुम्हाला खूप मोठी नोकरी मिळाली आहे, तुम्ही करोडपती बनला आहात आणि तुमच्या पगारामुळे तुम्ही आनंदी जीवन जगत आहात. ही भावना पूर्ण गतीने अनुभवा आणि नंतर तेजपत्त्याला कापूरसोबत जाळा. जळल्यानंतर त्याची राख छतावर नेऊन उडवा, जेणेकरून ती राख ब्रह्मांडात पसरू शकेल. जेव्हा तुम्ही ही प्रक्रिया पूर्ण श्रद्धा आणि सकारात्मकतेसह कराल, तेव्हा तुमची मनोकामना ब्रह्मांडात पोहोचेल आणि तिथून तुम्हाला तेच व्हायब्रेशन्स परत मिळतील.
ब्रह्मांडातून परत येणारी ही सकारात्मक ऊर्जा तुमची मनोकामना पूर्ण करण्यात सहाय्यक ठरेल. जर तुम्हाला तणावमुक्त व्हायचं असेल तर तेजपत्त्यावर मला तणाव नको आहे असं लिहा. यानंतर 5 मिनिटं विचार करा की तुम्ही पूर्णपणे तणावमुक्त आहात, तुमचं मन शांत आहे आणि तुमच्या जीवनात चांगल्या व्हायब्रेशन्स येत आहेत. मग हा तेजपत्ता कापूरसोबत जाळा आणि त्याची राख छतावर नेऊन उडवा. या पद्धतीने ती राख ब्रह्मांडात पोहोचेल आणि तिथून परत येऊन तुमची मनोकामना पूर्ण करण्यात मदत करेल. या प्रक्रियेमुळे तुमचं मन शांत आणि तणावमुक्त होईल आणि तुम्ही प्रत्येक कामात यशस्वी व्हाल. तेजपत्त्याची एक खासियत आहे की त्याचा सुवास तुमची मनोकामना ब्रह्मांडात पोहोचवतो. तेजपत्ता त्याचा जो सुवास सोडतो तो ब्रह्मांडात पसरतो आणि तुमच्या सर्व समस्यांचं समाधान त्या सुवासातून तुमच्या जीवनात येतं. तेजपत्त्याचा हा अद्भुत गुण आहे की जेव्हा तुम्ही तुमची मनोकामना यावर लिहिता ती थेट ब्रह्मांडात जाते आणि ब्रह्मांडात गेलेली तुमची मनोकामना लवकरच पूर्ण होते. याशिवाय तुम्ही तुमच्या इष्ट देवतांचेही ध्यान करू शकता. जर तुम्हाला धन हवं असेल तर तुम्ही माता लक्ष्मीचं नाव घेऊन त्यांचं ध्यान करू शकता. जेव्हा तुम्ही हे कराल तेव्हा माता लक्ष्मी तुमची मदत करतील आणि तुमच्या जीवनात धनवर्षा होईल. म्हणूनच जेव्हा तुम्ही तेजपत्ता जाळता तेव्हा तो केवळ तुमची मनोकामना ब्रह्मांडात पाठवत नाही तर तुमच्या इच्छांना पूर्ण करण्यातही मदत करतो. तेजपत्ता जळताना माता लक्ष्मीचं नाव घेणं आणि त्यांना तुमची समस्या सांगणं खूप लाभदायक ठरतं. म्हणूनच तेजपत्ता जळल्यानंतर तुमच्या मनात सकारात्मक व्हायब्रेशन्स आणा आणि अनुभवा की आता तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होत आहेत. जेव्हा तुम्ही हा उपाय योग्य प्रकारे कराल तेव्हा तुमच्या सर्व समस्या संपतील आणि तुमच्या जीवनात सकारात्मक बदल दिसतील. मित्रांनो, प्राचीन काळापासूनच दिव्याशी संबंधित अनेक मान्यता प्रचलित आहेत आणि सनातन शास्त्रांमध्येही दिव्याशी संबंधित महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत. दिव्याद्वारे आपल्याला अनेक प्रकारचे संकेत मिळू शकतात. दिव्याची ज्योत तेजस्वी होणे किंवा अचानक दिवा विझून जाणे, दिव्याचा तेल संपेपर्यंत तेवत राहणे अशा घटनांद्वारे आपल्याला महत्त्वाचे संकेत मिळतात. जर तुम्ही दिवा एखाद्या विशिष्ट दिशेला ठेवला आणि तो अचानक विझला किंवा एखाद्या दिशेला दिवा ठेवला असता तो खूप वेळ तेवत राहिला तर या घटनांद्वारेही आपल्याला शुभ अशुभ संकेत मिळतात. म्हणजेच तुमच्याकडे धन येणार आहे किंवा तुमचं धन खर्च होणार आहे किंवा तुम्हाला एखादी शुभ किंवा अशुभ बातमी मिळू शकते. तर चला दिव्याशी संबंधित महत्त्वाचे नियम आणि मिळणारे शुभ अशुभ संकेत याबद्दल जाणून घेऊया. दिव्याचं महत्त्व. भक्तांनो, दिव्याला हिंदू धर्माच्या प्राचीन आणि सनातन शास्त्रांमध्ये खूप महत्त्व दिलं आहे. तसेच दिवा लावण्यासंबंधी अनेक महत्त्वाचे नियम सांगितले गेले आहेत. सनातन शास्त्रांमध्ये सांगितलं आहे की दिवा अंधारातून प्रकाशाकडे घेऊन जातो, दारिद्र्य संपवतो आणि घरात सुख समृद्धी आणतो. पण दिवा लावताना अनेकदा लोक सनातन शास्त्रांच्या नियमांचं पालन करत नाहीत, ज्यामुळे त्यांना दिवा लावण्याचं शुभ फळ मिळत नाही. जर तुम्ही योग्य पद्धतीने घरात किंवा मंदिरात दिवा लावला तर तुम्हाला याचे खूपच शुभ परिणाम मिळतील. दिवा तुमच्या जीवनातील सर्व प्रकारची नकारात्मकता नष्ट करतो. तो तुम्हाला अंधारातून प्रकाशाकडे घेऊन जातो. घरात दिवा लावल्यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि घरातील सदस्यांमध्ये शांतता राहते. म्हणजेच दिव्याला क्लेशाचा नाश करणारा मानलं जातं. दिवा लावण्याचे महत्त्वाचे नियम. सर्वप्रथम लक्षात ठेवा की तुम्ही घराच्या मंदिरात रोज दिवा लावा. मंदिरात दिवा लावल्याने तुम्हाला अनेक प्रकारचे फायदे मिळतात. सनातन शास्त्रांमध्ये सांगितलं आहे की मंदिरात संध्याकाळच्या वेळी दिवा लावल्याने दुःख आणि दारिद्र्याचा नाश होतो. संध्याकाळच्या पूजेचंही विशेष महत्त्व सांगितलं गेलं आहे. संध्याकाळी दिवा लावल्याने घरातील नकारात्मक शक्ती दूर होतात. कोणतीही वाईट शक्ती तुमच्या घरात प्रवेश करू शकत नाही. ज्या घरात दिवा लावला जात नाही त्या घरातील लोकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. अशा घराच्या प्रमुख व्यक्तीला खूप मेहनत करूनही यश मिळत नाही. घरात धनाचं आगमन होत नाही आणि खर्च वाढत जातो, ज्यामुळे घरातील लोक नेहमीच दुःखी आणि निराश होतात. ही निराशा दूर करण्यासाठी दिवा महत्त्वाची भूमिका बजावतो. दिवा घराला उजळून टाकतो, तसेच तुमच्या मनातील अंधारही पूर्णपणे नष्ट करतो. पूजा घरात दिवा लावण्याचे नियम. आज आपण घरात दिवा लावण्यासंबंधी महत्त्वाचे नियम जाणून घेणार आहोत. तसेच पूजा घरात दिवा कसा लावावा, कोणत्या देवी देवतांच्या मूर्तीसमोर दिवा लावू नये हेही जाणून घेऊया. दिव्याचे विविध प्रकार असतात. कोणता दिवा कधी आणि कुठे लावावा आणि दिवा लावल्याने मिळणाऱ्या शुभ फळांविषयी आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. ही महत्त्वाची माहिती तुम्हा सर्वांनी नक्कीच जाणून घ्यायला हवी, म्हणूनच हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. दिवा लावण्याचे फायदे आणि महत्त्वाच्या गोष्टी.
सर्वप्रथम भक्तांनो, जर नियमितपणे घरात दिवा लावला गेला तर घरात नेहमी सकारात्मक ऊर्जा राहते. वास्तुदोष वाढवणारी नकारात्मक ऊर्जा नष्ट होते. दिव्याच्या धुरामुळे वातावरणातील हानिकारक सूक्ष्म जीव देखील नष्ट होतात. जेव्हा दिवा देवी देवतांच्या मूर्तीसमोर ठेवला जातो तेव्हा दिव्याच्या प्रकाशाचे किरण देवी देवतांच्या मूर्तींवर आदळून घरभर पसरतात, ज्यामुळे घरातील नकारात्मकतेचा नाश होतो. जेव्हा ही किरण आपल्या शरीरावर पडतात तेव्हा आपल्याला याचे अनेक फायदे होतात. या प्रकाशाच्या किरणांद्वारे आपल्याला देवी देवतांचे आशीर्वाद प्राप्त होतात. तसेच शरीरातील रोगांचाही नाश होतो. जर तुम्हाला अस्वस्थ वाटत असेल, मनात नकारात्मक विचार येत असतील किंवा तुम्ही एखाद्या आजाराने त्रस्त असाल तर तुम्ही तुमच्या पूजा घरात देवी देवतांच्या मूर्तीसमोर दिवा नक्की लावा. जेव्हा दिव्याच्या प्रकाशाचे किरण देवी देवतांच्या मूर्तीवरून तुमच्या शरीरावर पडतात तेव्हा तुमच्या मनातील सर्व निराशा आणि नकारात्मकता नष्ट होतात. दिवा लावण्याची सर्वोत्तम वेळ. दिवा लावण्यासाठी सर्वोत्तम वेळ सकाळी 5 ते सकाळचे 10 आणि संध्याकाळी 5 ते 7 दरम्यान मानली जाते. संध्याकाळी तुळशीच्या झाडाजवळ दिवा लावल्याने घरात नकारात्मक शक्ती प्रवेश करू शकत नाहीत. त्यामुळे घराच्या बाहेर नित्य एक दिवा नक्की लावा. जर तुम्ही तुपाचा दिवा लावला तर अधिक शुभ परिणाम मिळतात. तुम्ही देवासमोर दोन्ही प्रकारचे दिवे लावू शकता. फक्त हे लक्षात ठेवा की जर तुम्ही देवाच्या उजव्या बाजूस दिवा लावत असाल तर तुपाचा दिवा लावा आणि डाव्या बाजूस असाल तर तेलाचा दिवा लावा. तुपाचा दिवा सर्वोत्तम मानला जातो. दिवा लावण्यापूर्वी हे लक्षात ठेवा की दिवा तुटलेला नसावा. देवाजवळ तुटलेला दिवा लावणे अशुभ मानले जाते. तुपाचा दिवा देवाला अर्पण करण्यासाठी लावला जातो तर तेलाचा दिवा मनोकामना पूर्ण करण्यासाठी लावला जातो. दिवा लावण्याचे महत्त्वाचे नियम. पूजेदरम्यान दिवा विझायला नको. असं झाल्यास पूजेचं संपूर्ण फल मिळत नाही. तुपाच्या दिव्यासाठी पांढऱ्या कापसाच्या वातीचा उपयोग करा, तर तेलाच्या दिव्यासाठी लाल धाग्याच्या वातीला उत्तम मानलं जातं. संध्याकाळी घराच्या मुख्य दरवाजाजवळ रोज एक दिवा लावा. यामुळे लक्ष्मी माता प्रसन्न होऊन घरात प्रवेश करतात. लक्षात ठेवा की दिवा जमिनीवर न ठेवता तांदळावर किंवा इतर एखाद्या वस्तूवर ठेवा. सनातन शास्त्रांनुसार अक्षतावर दिवा ठेवल्याने ऐश्वर्य आणि धनसंपत्ती वाढते. पिण्याच्या पाण्याच्या भांड्याजवळ तुपाचा दिवा ठेवल्याने घरात धनवृद्धी होते, तसेच आरोग्यविषयक समस्या दूर होतात. लक्षात ठेवा की कधीही एक दिव्याने दुसरा दिवा लावू नये. दिवा नेहमी स्वतंत्रपणे लावा, अगदी पूजेच्या वेळी सुद्धा. जर धनाचा अनावश्यक खर्च होत असेल किंवा घरात पैसा टिकत नसेल तर उत्तर दिशेला पाण्याच्या भांड्यात दिवा नक्की लावा. यामुळे लक्ष्मी स्थिर राहतात आणि अनावश्यक खर्च टाळला जातो. दिवा लावताना या मंत्राचा जप करावा. शुभम करोति कल्याणम, आरोग्यम, धनसंपदा, शत्रुबुद्धी विनाशाय, दीपज्योती नमोस्तुते, दीपो ज्योती परब्रह्म, दीपो ज्योती जनार्दनम, दीपो हरतु मे पापम, संध्यादीपम नमोस्तुते. या मंत्राचा सोपा अर्थ असा आहे: शुभ आणि कल्याण करणारी, आरोग्य आणि धनसंपदा देणारी, शत्रुबुद्धीचा नाश करणाऱ्या दिव्याच्या ज्योतीला नमस्कार आहे. सनातन शास्त्रांमध्ये मान्यता आहे की मंत्रजपासोबत दिवा लावल्याने घरात सुख समृद्धी टिकून राहते आणि सर्व प्रकारचे वास्तुदोष दूर होतात. वेगवेगळ्या दिशांना दिवा लावण्याचे फायदे. पूर्व दिशा. दिव्याची ज्योत पूर्व दिशेला ठेवल्याने आरोग्य सुधारतं. यामुळे घरातील सदस्यांचं आयुष्य वाढतं आणि घरातून रोग व आजार दूर होतात. पश्चिम दिशा. वास्तुशास्त्रानुसार पश्चिम दिशेला दिवा लावल्याने मानसिक तणाव दूर होतो. जर कुटुंबातील सदस्यांना मानसिक पीडा असेल तर पश्चिम दिशेला रोज एक दिवा नक्की लावा. उत्तर दिशा. उत्तर दिशा ही धनदेवता कुबेर यांची दिशा आहे. या दिशेला दिवा लावल्याने धनाशी संबंधित समस्या दूर होतात आणि आर्थिक स्थिती मजबूत होते. दक्षिण दिशा. दक्षिण दिशेला मृत्यूची दिशा मानली जाते. या दिशेला दिवा फक्त मृत्यूच्या वेळीच लावला जातो. दिव्याशी संबंधित संकेत. जर पूर्व दिशेला दिवा लावताना ज्योत अचानक तेजस्वी होऊ लागली तर ते शुभ संकेत समजले जातात. याचा अर्थ रोगमुक्ती किंवा दीर्घकाळ चाललेल्या आजारातून मुक्ती मिळणार आहे. जर दिवा त्वरित विझला तर याचा अर्थ आरोग्याशी संबंधित समस्या किंवा कार्यात अपयश होऊ शकतं. जर उत्तर दिशेला दिवा लावल्यावर ज्योत तेजस्वी होऊ लागली तर हा धनप्राप्तीचा संकेत आहे. जर दक्षिण दिशेला दिवा लावल्यानंतर ज्योत विझली तर तो अशुभ संकेत मानला जातो. जर अजूनही तुम्ही कॉमेंटमध्ये जय माता लक्ष्मी टाईप केले नसेल तर आत्ताच टाईप करा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये एका नवीन चर्चेसह. तुम्हा सर्वांचे मनःपूर्वक आभार. श्री स्वामी समर्थ. जय श्री राम, जय श्री हनुमान, जय श्री कृष्ण, जय माता लक्ष्मी.